सबळ तेणेची साईंचे चरण कमळ दृष्टीसी पडले अदृष्टे केवळ हा तो निश्चळ वादनिष्ठ काका साहेब भक्त प्रवर नाना साहेब चांदोरकर यांसी ऋणानुबंध नसता जर कोठून जाणार शिर्डी सहा काका साहेब आग्रहा पडले शिर्डीचे जाणे निश्चित ठरले जावयाचे दिवशीच बदलले मन ते फिरले अवचित याचा एक परममित्र तो लब्धानुग्रह गुरुपुत्र असता लोणावळ्यासी सहकलत्र प्रसंग विचित्र पातला तयाचा एकुलता एक सुत शरीरे सुदृढ गुणवंत असता त्या शुद्ध हवेच्या स्थानात ज्वराक्रांत जाहला केले सकळ उपाय मानवी जाहले दोरे उतारे दैवी गुरुसी आणुनी सन्निध बैसवी अखेर फसवी सुत त्याते प्रसंग पाहून ऐसा बिकट निवारावया दुर्धर संकट गुरुसी बसविले पुत्रा निकट ते सर्व फुकट जाहले ऐसा हा संसार महाविचित्र कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र प्राणिमात्राचे कर्मतंत्र अदृष्ट सर्वत्र अनिवार कानी पडता ही दुर्वार्ता अति उद्विग्नता आली चित्ता हीच काय गुरुची उपयुक्तता पुत्र एकुलता राखवेन प्रारब्ध कर्म प्राबल्यता तीच साई दर्शनी शिथिलता प्राप्त झाली या माझी या चित्ता पडला मोडता गमनात किमर्थ जावे शिर्डी प्रती काय त्या माझ्या स्नेहाची स्थिती हाच ना लाभ गुरुचे संगती गुरु काय करीती कर्मासी असेल जे जे ललाटी लिहिले ते तेच जरी होणार वहिले मग ते गुरु वीण काय की अडले जाणे ठेले शिर्डीचे किमर्थ आपुले स्थान सोडा कशासी गुरुचे मागे दौडा सुखाचा जीव दुःखात पाडा कवण्या चाडा कळेन जैसे जैसे यदृच्छे घडे ते ते भोगू सुखवा साकडे काय जाऊन या गुरुच्याकडे जरी होणारा पुढे चालेन जैसे जयाचे अर्जित नको म्हणता चालून येत होणारा पुढे काहीही न चालत नेले मज खेचीत शिर्डीसी नाना साहेब प्रांताधिकारी करू निघाले वसईची फेरी ठाण्याहून दादरावरी येऊनी विळभरी बैसले मध्यंतरी एक तास गाडी वसईची यावयास वाटले हा अवकाश लावू की कामास एकादिया जाहली मात्र ऐसी स्फूर्ती तोची आली दादरावरती गाडी एक केवळ वांदऱ्यापुरती ते मग बैसती येत येता गाडी निजस्थानी निरोप आला मज लागूनी मग मी भेट घेता तत्क्षणी चालली कहाणी शिर्डीची केव्हा निघणार साई दर्शन किमर्थ आळस शिर्डी गमन दीर्घसूत्रता का प्रस्थान निश्चिती मना का नाही पाहूनी नानांची आतुरता मीही शरमलो आपुले चित्ता परी मनाची झालेली चंचलता पूर्ण प्रांजळता निवेदिली त्यावरी मग नानांचा बोध कळकळीचा प्रेमळ शुद्ध परिसता शिर्डी गमनेच्छोदबोध अतिमोदप्रद जाहला तात्काळ निघतो घेतले वचन तेव्हाच नानांनी केले प्रयाण मग मीही मागे परतोन ठेविले प्रस्थान मुहूर्ती मग सर्व सामान आवरूनी सर्व निरवा करूनी तेची दिवशी अस्तमानी शिर्डी लागून निघालो सायंकाळा पाठील मेल दादरावर उभी राहील जाणून दादरचेच भरले हशील तिकीट तेथील घेतले परी मी गाडीत जाऊन बसता वांद्रे स्टेशनी गाडी असता यवन एक गाडी सुटता अति चपळता आत ये तिकीट घेतले दादरपर्यंत तोच आरंभी कार्यविघात प्रथमग्रासी मक्षिकापात तैसा डोकावत होता की